पावसाळी पर्यटनासाठी मुसई डॅमला गेलेला तरुण होऊन गेल्याची घटना कल्याणच्या शहापूर तालुक्यात घडली आहे. खैरा रोड इथं मुसई डॅमच्या बॅकवॉटर बंधाऱ्यात तरुणाचा पाय घसरून तो पडला होता. रविवारी सायंकाळी तो पाय घसरून पडला आणि बंधाऱ्यात वाहून गेला. अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. तरुण कल्याणमध्ये जिम ट्रेनर होता आणि तो उत्तम स्विमरही होता, अशी माहिती समोर येत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की शहापूर तालुक्यातील किनवली पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या डोळखांब भागात कल्याणचा 12 मुलांचा ग्रुप आला होता. खैरा रोड येथील केरला सिटी येथे वर्षा सहलीसाठी या मुलांच्या ग्रुपमधील एका तरुण मुसई डॅमच्या बॅकवॉटरमध्ये बनवण्यात आलेल्या केटी बंधाऱ्यात वाहून गेला. विनायक वाजे असं डॅमच्या बॅकवॉटरमधील बंधाऱ्यात वाहून गेलेल्या तरुणाचं नाव. तो कल्याणमध्ये जिम ट्रेनर म्हणून काम करतो. तसंच तो उत्तम पोहत असल्याची माहिती त्याच्यासोबतच्या तरुणांनी दिली. विनायक वाजे मुसई डॅमच्या बॅकवॉटरमध्ये बनवण्यात आलेले केटी बंधाऱ्यात अंघोळीसाठी आपल्या ग्रुपसह उतरला होता. दुर्दैवाने त्या बंधाऱ्यावरून त्याचा पाय घसरल्याने पाण्यात पडून वाहून गेला. काल सायंकाळी सुमारे 5च्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. अंधार असल्याने शोधकार्य करण्यास अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. घटनेनंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली होती. त्यानंतर जीवनरक्षक टीम दाखल झाली, पण अंधार असल्याने शोधकार्य थांबवण्यात आलं. आज पुन्हा पहाटे 6 वाजल्यापासून किनवली पोलिसांच्या विनंतीवरून जीवनरक्षक टीमकडून शोधकार्य सुरू केलं गेलं. सकाळपासून 7 सदस्य विनायक वाजे याचा शोध घेत आहेत. अद्याप तो सापडलेला नाही. जीवनरक्षक टीममध्ये समीर चौधरी, रवींद्र मडके, गजानन शिंगोळे, रमेश डिंगोरे, भावेश ठाकरे, अनिल हजारे व अविनाश सासे असे 7 जण शोध घेत आहेत.